हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे शिमला मिरची मी घेतलेली आहे. छान ताजा शिमला मिरची इथे पावशेर आहेत ह्या आणि स्वच्छ धुवून घेतल्यात बघा मी पाण्याने, 2 पाण्याने. तर आपल्याला ह्या शिमला मिरच्या काय करायच्यात, बारीक कट करून घ्यायच्यात. आपल्याला चौकोनी फोडी अशा पद्धतीने कापून घ्यायच्यात बघा. आणि ह्याच्यातले सर्व बी आपल्याला काढून टाकायचेत. आपल्याला याची सुक्की भाजी बनवायची मैत्रिणींनो. टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आणि पटकन शिजणारी पण. अशा चौकोनी छोटे छोटे आपल्याला फोडी करून घ्यायचे त्याच्या बघा, अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, इथे बाजूलाच बिल्डिंगचं काम चालू आहे. आवाज तुम्हाला येत असेल थोडाफार, त्याबद्दल खूप सॉरी. थोडंसं समजून घ्या. तर बघा अशा पद्धतीने मी ढोबळी मिरची कट करून घेते. अशा चौकोनी फोडी आपल्याला करून घ्यायच्यात. अगदी झटपट ही रेसिपी आहे. बिलकुल पण ह्या रेसिपीला टाईम लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी जर केली ना, खूप टेस्टी होती. तर नक्कीच करून बघा. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा शिमला मिरचीचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा अशा पद्धतीने मी ह्या चौकोनी फोडी शिमला मिरचीच्या करून घेते. भरून ढोबळी पण खूप छान होती मैत्रिणींनो. आणि ही सुक्की भाजी पण खूप छान होती. आणि पातळ रस्सा पण ह्याचा बनवतात, बहुतेक लोक बनवतात. तो पण टेस्ट एकदम भातासोबत खूप छान लागतो. तर आपल्याला पातळ रस्सा पण नाही करायचा आणि भरून पण नाही करायचा. अशा पद्धतीने बारीक तुकडे करून ढोबळी मी अशा पद्धतीने चिरून घेते बघा. तर सर्व ढोबळी मी चिरून घेतलेली आहे मैत्रिणींनो बघा, स्वच्छ एकदम. पाहू शकता तुम्ही. तर इथे आता मी साहित्य घेतलेले आहे बघा. लसूण घेतलाय बारीक चिरून आणि 1 टमाटा घेतलाय बारीक चिरून. कांदा बारीक चिरून घेतलाय आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर चला आता गॅस आपण रेसिपी कवळूया. इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी. आणि कढईमध्ये आपल्याला साधारण 1 पळी तेल टाकून घ्यायचे बघा. जास्त नाही टाकायचं तेल. भाजी आपली थोडीशी आहे त्याप्रमाणेच तुम्ही तेल टाका. आणि तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान तेलावर फुललं ना, त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण मी छान बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून देऊया. आणि लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे. मी बारीक कट करून कांदा घेतलेला, तो टाकून देते तेलावर. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा पण टाकून घ्यायचा आहे तेलावर. आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, रेसिपीला बिलकुल पण टाईम लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही रेसिपी. तर कांदा टमाटा आपला छान परतला आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा, मी बारीक कट करून घेतलेली. आणि कोथिंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची, अशी छान हलवायची. त्यानंतर इथे मी थोडी हळद टाकून घेते, अर्धा चमचा. आणि लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला थोडं. बेडगी मिरची पावडर टाकली मी अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकते हे. आणि हे पण आपल्याला तेलावर मस्त परतून घ्यायचे बघा. त्यानंतर आपल्याला इथे मी कट करून घेतलेली ढोबळी ती टाकून घेते. आणि हे सर्व छान एकदा मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मिठाशिवाय तर टेस्ट येणारच नाही, त्याच्यामुळे मीठ ध्यान करून तुम्ही टाका.
आणि मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी परत आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे बघा। तर भाजी छान आपली हलवून झालेली आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्याला इथे शिजायपुरतं पाणी टाकून घ्यायचे थोडं। आपल्याला ही भाजी सुक्की बनवायची, पातळ करायची नाही, त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता। आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे वरून आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजून द्यायची मस्त। आपण झाकण आता खोलून बघूया। पाहू शकता छान अशी मस्त भाजी आपली होत आलेली आहे। आता एकदा हलवून घेऊया आपण। अजून थोडी बाकी आहे आपली भाजी, तर परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। दाण्याचा कूट टाकून घेते मी पहिला। 1 चमचा मी दाण्याचा कूट घेतलेला आहे। हे शेंगदाण्याचा कूट भाजून कूट करून ठेवलेला आहे, तर तो टाकून दिलाय। आणि त्यानंतर परत एकदा भाजी आपल्याला हलवून घ्यायची बघा। आणि आता झाकण ठेवूया आपण आणि 5 मिनिटं ठेवायचे, परत खोलून बघायचे बघा मैत्रिणींनो। भाजी अशी मस्त चमचमीत आपली झालेली आहे ही शिमला मिरचीची। त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची। किती छान दिसते का नाही, खायला पण तेवढीच टेस्ट येते ह्या भाजीला। ते सर्व आपण आता एकदा हलवून घेऊया। तर मैत्रिणींनो ही रेसिपी कशी वाटली मला शिमला मिरचीची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।